काय झालं? बाहेर हिशेब करत बसल्यात. त्यांना काळजीत बघून मलाच लई टेन्शन आलंय. आता घरादारालाच ग्रहण लागले म्हटल्यावर परवा डॉक्टरांनी सांगितलंय लई विचार करत बसू नका आणि डोक्याला ताण पडल असं पण काय करू नका. शीतलीचं लग्न ठरवत होतो तेव्हा काय झालं होतं माहिती आहे ना व? तेव्हापासून डॉक्टरांनी काळजी घ्यायला सांगितली आणि त्यात आता हे सगळं. त्यात नानांचा स्वभाव असा आहे की नाना कोणालाच काही बोलून दाखवत नाही, नुसतं आपल्या मनातल्या मनात कुडत बसतात. होय अक्का, मी काय म्हणते, यंदा आपण सगळीच वारीला जाऊयात का? विठ्ठलाच्या मनात काय आहे तेच काय कळना. खरं आहे, तिकडे जाऊ तेव्हाच काय तर मार्ग सापडेल असं वाटतंय. सगळ्या घरावर नुसते सुटकी कळाच पसरले बघा. हे सगळं जितू भाऊजींमुळे झाले. आता जितू भाऊजी लहान आहेत का? त्यांना काही कळत नाही होय. आता केवढ्याला पडली त्यांची एक चूक. एक मिनिट, त्यांना कळायला पाहिजे होतं म्हणजे? तुम्ही असं बोलताय जसं का त्यांनी स्वतःच्या छान चौकीसाठीच पैसे उचललेत. अगं मला तसं म्हणायचं नव्हतं सुमन. बस करा ताई, तसं नाही म्हणून आता सावरून घेऊ नका. सारखं सारखं काय ना काय झालं की तुम्ही माझ्याच नवऱ्याला बोलता. अहो त्यांनी स्वतःसाठी नाही, आप्पांसाठी पैसे उचलले होते. मागचा पुढचा तसला न विचार करता त्यांनी आप्पांसाठी पैसे उचलले. भाऊ पुढे कशाचा विचार केला नाही त्यांनी. आता सगळं त्यांच्यावर आलंय तर तुम्ही त्यांनाच बोलताय वय? अगं होय, मग आपणसाठी केलं असेल, पण बाकीच्याने विश्वासात घ्यायला पाहिजे होतं ना. आता ग अगं उगाच तुम्ही दोघी पण. अक्का, बोलताना समजून सावरून बोलायला पाहिजे, एवढं पण कळायला नको वय? आणि विश्वासात काय घ्यायचं? आपण शब्द दिला होता ना लगेच पैसे पाठवतो म्हणून. मग पाठवायचं होतं की लगेच पैसे? एवढं सगळं झालं असतं का? हो, तुमच्या नवऱ्यामुळे माझा नवरा गोत्यात आलाय आणि तुम्ही त्यांनाच बोलताय वय? सुमन, अगं 25 वर्ष झाली मला इथं येऊन. आजवर आपल्या घरात कधीच कुणी कुणावर आळ घेतला नाही तर कुणी कुणावर ओरडलं नाही. आणि तुम्ही दोघे काय करताय हे? अक्का, माझ्या नवऱ्याची काही चुकी नसताना त्यांना जर कोण काय बोललं ना तर मी अजिबात खपवून घेणार नाही. हे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबात झाल्या. भाऊजींना काय कळत नाही म्हणत. अगं सुमन, गप गप बस. अगं लहान आहे ती अजून, तिला काय समज. अगं अगं नीलम ऐक तर. या घरात सगळे असं का वागतात कळनाच झालंय. शीतल, तू तू बी बस जेवायला. हे घे. हो नाही, तुम्ही घ्या जेवून, मी घेते मागणं. नाही नाही, आम्ही जेवणार, तू वाढणार, ती काय बरोबर वाटत नाही बघ. अहो नाही पण काय बी बोलू नकोस. बस बस जेवायला. सगळ्यांनी एकत्र जेवणं महत्वाचं असतं. हा, ज्याला जे पाहिजे का नाही ज्याचं ते वाढून घेईल. तू काय काळजी करू नकोस कोणाची. जयडे, तुला काही वेगळं सांगायला पाहिजे का? ठेव बरं तो मोबाईल बाजूला आणि चल जेवायला. अगं सगळ्यांनी एकत्र जेवायला बसायचं म्हणजे नुसतं बसायचं नाही, मनाने एकत्र पाहिजे का नको? दिसभर आपण आपल्या कामात असतो, किमान रातच्या जेवणाला तरी एकत्र बसत जाऊ. समाधान्या, आपल्या घरात 6 माणसं आणि 6 माणसांच्या 7 कसं एकत्र जेवायचं? नाही जीजे, आता नियमच करू. रातच्या जेवणाला सगळ्यांनी एकत्रच बसायचं. अगं त्या निमित्तानं कुणाचं काय चाललंय, कुणाला काय पाहिजे नको ती बोलता येतं का नाही? हे बाकी बेस बोललास बघ. आता रोज रात्री सगळ्यांनी एकत्र जेवायचं
काय रे पोरानो? वय जीजी असंच करत जाऊ. फक्त एक लक्षात ठेव, औषधासाठी तुला वेळेवर जेवावं लागतं. अरे होय रे पोरा, पण तू हायस तर आपण एकत्र जीवूया की सगळी. समाधान या. अरे आता समजा स्वयंपाक शीतलनं केलाय बघ. होय शीतल, भाजी चांगली झाली बरं का. आवडली मला. अजून देऊ का? ताटाला दिलं संपू दे. नाही थोडीशी वाढच. आम्ही इतकी वर्ष झालं करतोय तेव्हा नाही कधी आवडली वाटतं भाजी. पुष्पे, अगं तू केलेल्या मटणाचं कौतुक केलं नाही व्हय मी कधी. करता की, पण 17 वेळा विचारल्या. स्वतःहून कौतुक करायला आमचं कुठलं एवढं भाग्य. अगं पुष्पे, पुरगीच्या हाताला चवच एवढी आहे, त्यात न आवडण्यासारखं काहीच नाही. होय, चव तर असणारच की. तुमच्या लाडक्या नातवाची बायको आहे म्हणल्यावर ती जी करल ती तुम्हाला चांगलंच लागणार. आता पण लय बी डोक्यावर चढवून घेऊ नका, नाही उद्या गोड गोड बोलून तुमच्याच डोक्यावर मिऱ्या वाटणं म्हणजे झालं. पुष्पे, याच्यासाठी एकत्र जेवायला बसायचं असं म्हणलं नव्हतं मी. कशाला पाहिजे का धुसफूस? मी काय वाद घालत नाही, नुसतं सांगती. पुष्पा, कसं आहे ना, कोण डोसक्यावर मिरं वाटतं, कोण जीवातून स्वयंपाक करतं, ते बाईच्या जातीला लगेच कळतं. अगं तिच्या हाताला चव आहे, ती पोरगी उगा स्वयंपाक करताना करत नाही. तर आपल्या माणसाने पोटभर जेवावं, 2 घास जास्त खावं, त्याची भूक भागावी म्हणून मनापासनं आणि प्रेमानं करते. आणि तुला सांगते, जे मनात असतं ना तेच आपोआप जेवणात उतरतं. ठाव करून घे जरा. बरी आमच्याच मनात खोट दिसते तुम्हाला. जयडे, अगं जेव की. तू जेवली नाही म्हणून इथं कुणाला काही फरक पडणार नाही. जेव. शीतले, भाजी वाढ की. नाही नको, येते मी.